मला असं वाटतं बघा, दिवाळी तर होऊन गेली आता, आणि ही दिवाळी शेतकऱ्यांची खरंच काळी दिवाळी होती, याच्यात काही शंकाच नाही आहे. सरकार म्हणालं होतं की आम्ही दिवाळीच्या आधी मदत देऊ, काही मदत कोणाला मिळालेली नाही. जी काही मदत मिळाली ती इतकी तुटपुंजी आहे की त्यात त्यांनी दिवाळी कशी साजरी करावी हा त्याच्यासमोर प्रश्न पडलेला होता. ऑनलाईन रजिस्ट्रेशन, मला असं वाटतं की यावर्षी याचा आग्रह धरू नये सरकारने. मी सुरुवातीपासून असं म्हणतोय की यंदा एमएसपी मिळणारच नाहीये. मी म्हणत नाहीये, ते गणात्रा म्हणून कापसाच्या व्यापाऱ्यांचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा असं म्हटलं होतं जेव्हा 8-11% आयात करत होता की यंदा आम्ही एमएसपी देऊ शकत नाही, सरकारने विकत घेऊ नये, आम्ही विकत घेऊ आणि भावांतर योजनेमध्ये आमचा आणि सरकारचा जो एमएसपी आहे त्यातला भाव फरक द्यावा. आता आयात कर काढून टाकलेला आहे, तर आता एमएसपी मिळण्याचा काही चान्सच नाही आहे. म्हणून सगळा कापूस जर सरकारला विकत घ्यायचा असेल, कारण की एमएसपी व्यापारी देणार नाही आहेत, तर मग ऑनलाईन रजिस्ट्रेशन न करता सगळ्या शेतकऱ्यांचा कापूस विकत घेण्याची व्यवस्था सरकारने करावी. त्यांना सांगावं की तुम्ही तुमचा 7/12 घेऊन या, तुमचं आधार कार्ड घेऊन या आणि आम्ही सगळ्यांचा कापूस विकत घेऊ. असं जर केलं तरच कापूस उत्पादकांना न्याय मिळेल. सोयाबीनची परिस्थिती अत्यंत भयानक आहे, उत्पादनच नाही आहे. एकरी 1 क्विंटल सुद्धा वर्धा जिल्ह्यात मला जी काही 10-15 फोन रोज येतात त्याच्यातनं माहीत पडत आहे. दाना बारीक झालेला आहे, तो जर काढून विकायला गेला तर 2800 रुपये भाव मिळत नाही. आमच्याकडे पाऊस नाही मराठवाडा इतका, पण पूर्ण पीक गेलं ना. एकरी 1 क्विंटल 20,000 रुपये त्यांनी एकरी खर्च करून मातीतच पैसे टाकले ना. त्याचं कुठेही दखल नाही आहे. पीक विमा योजना 1 रुपया रद्द केल्यामुळे कोणी पीक विमा काढलेला नाही आहे. काय पीक विम्याचे पैसे मिळणार आहे? फडणवीस साहेब म्हणतात 18,500 रुपये हेक्टरी आम्ही देतो, 3 हेक्टरपर्यंत. कुठे आहेत ते पैसे सगळे? मला आठवतं आहे की 23च्या याच्यामध्ये आम्हाला शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री असताना मला स्वतःला 3 हेक्टरचे 13,600 रुपये प्रमाणे पैसे मिळाले होते. मग 18,500 रुपये देता तर मग 55,500 रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाका ना. पण तेही नाही आहे. म्हणून मला काय वाटतं आहे की परिस्थिती अत्यंत भयानक आहे. अस्मानी संकट तर आहेच आहे, त्याच्यासोबत हे सुलतानी संकट आहे. आणि हे सुलतानी संकट मला असं वाटतं अमेरिका आणखीन मोठं करत आहे. आपण फक्त अमेरिकेच्या टेरिफची गोष्ट करतोय, पण जगाच्या बाजारात भाव नाही आहे. आपली निर्यात खुली आहे, पण निर्यात करून जर भाव मिळत नसतील तर त्या निर्यात खुलीला का हे आहे. आणि धोका आहे आयात वाढण्याचा. ट्रम्प साहेब आपल्यावर त्यांचं सोयाबीन, त्यांचा मका, त्यांचे डेअरी प्रॉडक्ट, त्यांचे पोल्ट्री प्रॉडक्ट डंप करण्याचा, थोपवण्याचा सगळा प्रयत्न करतात. म्हणून ते रोज नवीन नवीन धमकी देतात. कारण चीननी त्यांचं 1 बुशेलसुद्धा 1 किलोसुद्धा सोयाबीन विकत घेतलं नाही. ते ब्राझीलमधनं घेतात, त्यांना लागेल ते $1 प्रति बुशेल जास्त देतात आहेत. माझी माहिती अशी आहे की अमेरिकेचा सोयाबीनचा भाव आज 3200 रुपये क्विंटल आहे, मका 3200 रुपये क्विंटल आहे, गहू 1700 रुपये क्विंटल आहे. विचार करावं की हा जर असा माल जर देशात आला ट्रम्पच्या दबावामुळे आणि आपण झुकलो तर भारताच्या शेतकऱ्यांना शेती करायची गरजच नाही. मग त्या शेतकऱ्यांना कशाला शेती करायला लावता? बांबू लावायला लावा. 7.5 लाख रुपये तुम्ही एका हेक्टरला बांबूची मदत देता म्हणतात. ती मदत द्या ना त्याच्या खात्यात, आणि देशात सगळीकडे बांबू होऊ द्या. मला वाटतं की तुम्ही प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी प्रश्न जास्त क्लिष्ट होत चाललेले आहेत. हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही, हा प्रश्न गुजरातचा आहे, महाराष्ट्राचा आहे आणि संपूर्ण देशाचा आहे. मी एवढीच विनंती करू शकतो मोदी साहेबांना आणि फडणवीस साहेबांना, कृपा करून वास्तविकता काय याचा विचार करा. आणि शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे तुम्ही वेतन आयोगाकरता बजेटमध्ये व्यवस्था करता, तशी शेतकऱ्यांना मदत करण्याकरता बजेटमधनं व्यवस्था करून शेतकऱ्यांच्या सबसिडी वाढवा, क्रॉप इन्शुरन्स युनिव्हर्सल करा आणि 100% पेमेंट हे सरकारने भरावं आणि गाव स्तरावरचं क्रॉप इन्शुरन्स करावं. तरच आम्ही आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करू शकू. सर, जर कापूस आयात झाला तर बाजारातले भाव पडतील. आधीच आपल्याकडल्या कापसाच्या गुणवत्तेवर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की गुणवत्तेवर खूप मोठा प्रश्न नाही पडणार आहे. फक्त एक होणार आहे की आमच्याकडे यील्ड कमी होऊ शकतं. कारण यंदा काय झालं आहे, व्हिजिटेटिव्ह ग्रोथ झाली आहे, बोंड कमी आहेत. पण कापूस आयात जो होतो आहे तो फक्त टेरिफ काढून टाकला म्हणून होत नाही आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आणि टेरिफ आपण 0 केला आणि अमेरिकेने आपल्यावर 50% टेरिफ लावला. आता आपण टेरिफ 0 केला तर का अमेरिकेच्या 50% टेरिफला आपण सामना करू शकू? आपली कापडाची निर्यात वाढणार आहे का? तेही नाही आहे. अमेरिकेच्या बाजारात 3 वर्षापूर्वी जो $1.70
1 पाऊंड रुईचा भाव होता तो आज 65 ते 75 सेंट 1 पाऊंड आहे. म्हणजे 1 लाख रुपये खंडी जी रुई होती अमेरिकेच्या बाजारात आपल्या देशात ती आज 45,000 ते 50,000 रुपये खंडी आहे. अर्धे भाव रुईचे झालेले आहेत, म्हणून कापसाला भाव नाही आहे. आणि म्हणून कापड गिरणी मालकांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की 1 लाख रुपये खंडी असताना जे कापडाचे भाव त्यांनी वाढवले ते रुईचे भाव कमी झाल्यानंतर कापडाचे भाव कमी का केले नाहीत, याचं उत्तर देत नाहीत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की खरा जो प्रश्न आहे ना तो प्रश्न आहे जगाच्या बाजारातल्या मंदीचा. आपण 32 रुपये किलोनी वाटाणा रशियामधनं आणतोय, यात अमेरिकेचा काय संबंध आला हो? 32 रुपये किलोनी जर वाटाणा येत असेल तर हरभऱ्याला तुरीला भाव कसा काय मिळणार आहे हो? मोझांबिकमध्ये जर 9,000 रुपये क्विंटलची तूर 5,000 रुपयावर आली असेल तर आपल्याला भाव कसा मिळणार आहे? म्हणून मला असं वाटतं की अमेरिकेचा हव्वा खडा करून देशातल्या शेतकऱ्यांना मूर्ख बनवणं थांबवलं पाहिजे.